नमस्कार मित्रमंडळी. तुमचं स्वागत आहे याच्या टॉक विथ सर्वदा या माझ्या YouTube चॅनलवर. तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला तो बघून खूप छान वाटलं. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे 5 क्वेश्चन. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे 5 क्वेश्चन. 5 क्वेश्चन म्हणजे नेमकी आपण आता काय बघणार आहे? तर पहिला क्वेश्चन बघणार आहे HR म्हणजे काय? HR म्हणजे नेमकी काय असतं? हा पहिला क्वेश्चन बघणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे कंपनीत HR ही पोस्ट का महत्त्वाची असते? का आपण HR म्हणून व्यक्तीला आपण हायर करतोय बघणार आहे. तिसरा क्वेश्चन आहे कंपनी आणि HR नातं काय असतं? का कंपनी आणि HR नच कंपनीचं का ऐकावं? त्यात आपण चौथा क्वेश्चन बघणार आहे एम्प्लॉई आणि HR नातं काय असतं? आणि पाचवा क्वेश्चन बघणार आहे HR करिअर पाथ किती व कोणते? चला आपण आता बघूया पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आपण बघूया HR म्हणजे काय? नेमकी HR म्हणजे काय असतं? तर HR म्हणजे असतं पहिलं पहिलं आपण HR म्हणजे काय जाणून घेऊया. HR म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी संसाधन. मानवी संसाधन म्हणजे काय? कंपनीत एखाद्या व्यक्तीला समजून घेणारं एक डिपार्टमेंट असते ते म्हणजे मानवी संसाधन म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आता कंपनीमधील मॅनपॉवर म्हणजेच कंपनीतील काम करणारे जे एम्प्लॉय आहेत म्हणजे कंपनीत जे एम्प्लॉय काम करतात ती सर्वात मोठी कंपनीची असेट असते म्हणजे एम्प्लॉय. त्यात आपण बघणार आहे पुढचं कंपनीमधील माणसांना मॅनेज करणारा डिपार्टमेंट म्हणजे म्हणजे कंपनीमधील माणसांना मॅनेज करायला जे HR म्हणजे डिपार्टमेंट जे असतं म्हणजे कंपनीत कुणाला काय झालंय किंवा कुणाला काय पाहिजे ह्या गोष्टी बघायला ज्या लागतात ते डिपार्टमेंट म्हणजे HR. आता HR डिपार्टमेंटची एक काय म्हणतात प्रोसेस आहे. प्रोसेस मध्ये काय असतं पीपल प्लस प्रोसेस प्लस परफॉर्मन्स म्हणजे काय माणूस जे काय काम करतो त्याची प्रोसेस द्यायची आणि माणूस जे काय काम करतो परफॉर्मन्स जो काय तो बघायचा हे काम असतं ते म्हणजे HR डिपार्टमेंटचं. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पीपल प्लस प्रोसेस प्लस परफॉर्मन्स म्हणजे मॅनेज करणारी सिस्टीम आहे. ह्याला म्हणतात HR म्हणजे काय? डीप मध्ये अजून तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आता त्यानंतर आपण बघणार आहे दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आपण बघणार आहे कंपनीत HR ही पोस्ट का महत्वाची आहे? म्हणजे कंपनीने HR का हायर करावं? काय गरज आहे कंपनीमध्ये HR हायर करण्याची? कंपनीला का गरज लागते? तर कंपनीमध्ये मी पहिलं तुम्हाला त्यात सांगते. कंपनीमध्ये सर्वात महत्वाचं जे काही रिसोर्स असतो तो म्हणजे माणूस. माणसानं जर काम केलं तरच कंपनी चालणार नाही तर कंपनी चालू शकत नाही. त्यामुळे पहिलं आपण बघितलं कंपनीमध्ये सर्वात महत्वाचा रिसोर्स म्हणजे एम्प्लॉय. त्यात आपण दुसरं बघणार आहे त्या एम्प्लॉईला लागणारं म्हणजे त्या एम्प्लॉईला मॅनेज करणारं डिपार्टमेंट म्हणजे HR डिपार्टमेंट. आता HR डिपार्टमेंट मी मगाशी म्हणलं तुम्हाला कंपनी ती पोस्ट का महत्वाची असते. त्यातलं पहिला बघणारा राईट हायरिंग म्हणजे योग्य माणूस निवडणं हे HRचं काम आहे. त्यामध्ये HR योग्य कॅन्डिडेट निवडला तर कंपनीला फायदा. जर कंपनीसाठी HR जर चुकीचा कॅन्डिडेट निवडला किंवा रॉंग हायरिंग केलं तर कंपनीला नुकसान. म्हणून HR बघताना पहिला HR आपली दूरदृष्टी HR ची चांगली पाहिजे. HR पहिला एक लीडर पाहिजे की त्याला समोरचा माणूस ओळखता आला पाहिजे. त्यात आपण दुसरं बघणार आहे स्मूथ ऑपरेशन. स्मूथ ऑपरेशन मध्ये अटेंडन्स, सॅलरी, लिव्ह मॅनेज करतो. म्हणजे याच्या थोडक्यात तुमचा जो काय पगार असतो तो देतो. तुम्ही सुट्ट्या कधी घेणार आहे हे मॅनेज करत असतो. तुम्ही किती दिवस प्रेझेंट आहे, किती दिवस अब्सेंट आहे, तुमचं लेट मार्क या सगळ्या गोष्टी HR ऑपरेशन करत असतो म्हणजे HR देखरेख करत असतो. त्यात त्याच्या स्मूथ ऑपरेशन मध्ये दुसरं आहे कंपनी स्मूथली चालते. अटेंडन्स, सॅलरी, लिव्ह, एनकॅशमेंट ह्या जर गोष्टी केल्या तर कंपनी स्मूथली चालते. नाही अटेंडन्स नाही बघितला, सॅलरी नाही बघितलं तर लोक कामाला येणार नाहीत. लोकांना जर वेळेवर पगार नाही दिला तर लोक कामाला येणार नाहीत. लोक जर कामाला आले नाही तर अटेंडन्स चेक कसा करणार, त्याची लिव्ह एनकॅशमेंट कसं बघणार, हे काम असतं HRचं ते म्हणजे स्मूथ ऑपरेशन. त्यात आपण तिसरं बघणार आहे एम्प्लॉई प्रॉब्लेम सॉल्व. एम्प्लॉई इश्यू हँडल करतो. म्हणजे कसं असतं बघा एम्प्लॉई इश्यू हँडल करतो म्हणजे एखादी व्यक्ती जर तिचं कोणाशी पटत नसेल किंवा तिचं कोणाशी पटत असेल तर म्हणतात बघा या व्यक्तीचं या व्यक्तीशी पटतं, या व्यक्तीचं या व्यक्तीशी पटत नाही. त्या व्यक्तीचं त्याशी का पटत नाही ते हँडल मग
जर ते एका व्यक्तीचं जर त्या व्यक्तीशी पटत नसेल, तर त्याचं काय होतं, दुसऱ्याला जाऊन सांगतं. मग ते वातावरण कंपनीतलं खराब होतं. मग ते खराब न होऊ देणं हे काम एचआरचं आहे. मग त्यासाठी जे काय तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते, त्या ऍक्शन तुम्ही काय घेणार, त्या ऍक्शन मी तुम्हाला जर इन डिटेल पाहिजे असेल तर ह्याच्यावर एक मी व्हिडिओ नक्की बनवते. जसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पण एम्प्लॉई इश्यू हँडल करणं हे एचआरचं काम असतं. एन्व्हायरमेंट नेहमी एचआरनं पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. हे म्हणजे एम्प्लॉई प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. त्यातलं चौथं आहे कंपनी रूल अँड डिसिप्लिन. कंपनीच्या ज्या काही पॉलिसी, रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्या एम्प्लॉईकडनं त्यांनी एम्प्लॉईनं पाळल्या पाहिजेत हे चेक करण्याचं काम एचआरचं असतं. म्हणजे मेंटेन करायला पाहिजे थोडक्यात. नाही एचआरनं आता समजा नाहीच बघितलं, बाबा कुठला माणूस किती वाजता आला किंवा काय आला, तर त्याला काय अर्थ नाही. मग ते एचआर का बघत नाही किंवा एचआरच्या ते का लक्षात येत नाही, हे त्याने जर सोडून वागलं तर चालत नाही. कंपनी रूल्स अँड डिसिप्लिन हे कंपल्सरी एचआरनं फॉलो करून घेतले पाहिजेत लोकांकडनं. हा त्याचा अर्थ आहे, म्हणजे कंपनी रूल अँड डिसिप्लिन. आणि ह्याच्यात एक मुद्दा अजून एक आहे, कंपनी रूल अँड डिसिप्लिन हे एचआर ठरवत असतं, की तुम्ही किती वाजता येणार, तुमचं लेटमार्क किती कट होणार हे एचआर ठरवत असतं. तर पाचवं आपण बघणार आहे एम्प्लॉई रिटेन्शन. एम्प्लॉई रिटेन्शनचा एक आपलं काय म्हणतात फॉर्म्युला आहे. तो काय तर मी आता डिस्प्ले नाही केला, पण तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. तसं कमेंटमध्ये मी त्याचं एक तुम्हाला डिटेल्स देऊ शकते. तर आपण आता एम्प्लॉई रिटेन्शन बघणार आहे. एम्प्लॉई रिटेन्शन का महत्त्वाचं असतं? एखादा एम्प्लॉई कंपनी सोडून जातो, तर हे कंपनीच्या हितासाठी नसतं. जेवढं तुम्ही रिटेन्शन तुमचं कमी असेल, म्हणजे तुम्ही माणसं टिकवता कंपनीमध्ये. कसं आहे माहितीये का? एखादा माणूस तेच काम जर 30,000मध्ये गेली 15 वर्ष करत असेल आणि आपण नवीन जो हायर करणारा माणूस आहे, तो त्याच्याकडे एवढा एवढा एक्सपिरियन्स नाहीये 15-20 वर्षाचा, त्याच्याकडे जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि तो 30,000 जर मागत असेल, तर कंपनीला ती कॉस्ट खूप महाग पडते. त्यामुळे कसं आहे, जेवढे आपल्याला एम्प्लॉई गोड बोलून टिकवता येतील, त्याच्यात जे काही मतं आहेत, त्यांच्या कंपनीबद्दल जे काय पॉझिटिव्ह म्हणजे थिंकिंग आहेत, म्हणजे जे काही विचार करतात, ते आपल्याला समजले पाहिजेत. त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांच्यात जे काय आहे, आपल्याकडे रिटेन्शन कमी करण्याचं अं, कम म्हणजे काय एम्प्लॉय टिकवण्याचं जे काय आपल्याकडे स्किल आहे, त्याचा वापर आपण एम्प्लॉय रिटेन्शन मध्ये केला पाहिजे. शक्यतो एम्प्लॉय रिटेन्शन कमी असेल तेवढं बेस्ट असतं. आणि 6वं बघणार आहे आपण कंपनी ग्रोथ. कंपनी ग्रोथ म्हणजे काय? कंपनी ग्रोथ म्हणजे एचआरचं एकच काम असतं, राईट पीपल प्लस गुड परफॉर्मन्स. चांगला व्यक्ती घेणं आणि चांगला व्यक्ती घेतलाय त्याच्याकडनं परफॉर्मन्स काढून घेणं, हे काम म्हणजे एचआरचं असतं. म्हणजे कंपनीसाठी ग्रोथ आहे. आणि त्यानंतर आहे, जर राईट पीपल म्हणजे चांगला माणूस प्लस त्याचा गुड परफॉर्मन्स जर दिसला तर कंपनीला प्रॉफिट होतं. म्हणजेच कंपनीत एचआरई पोस्ट का महत्वाची असते, तर ह्या कारणांसाठी कंपनीत एचआरई पोस्ट महत्वाची असते. त्याच्यानंतर आपण बघणार आहे तिसरा क्वेश्चन आहे, कंपनी आणि एचआरचं नातं काय असतं? तर कंपनी आणि एचआरचं नातं असतं, एचआर हा कंपनी आणि एम्प्लॉई यांच्यामधील ब्रिज असतो. म्हणजे कसं आहे बघा, जे ओनर लोक असतात त्यांना एम्प्लॉईंना एम्प्लॉईंपर्यंत जर काही इन्फॉर्मेशन पोहोचवायची असेल, तर ती पोहोचवायचं काम एचआर करतो. आणि एम्प्लॉईचं जे काही म्हणणं आहे, ते म्हणणं त्यांचा जो काय प्रॉब्लेम किंवा जे काय त्यांचं सजेशन असतील, ते पोहोचवायचं काम म्हणजे कोण करतं? तर ते पोहोचवायचं काम करत असतो एचआर. त्या दोन्ही मधला दुवा म्हणजे एचआर. एचआर कंपनीसाठी काम करतो पण एम्प्लॉईला सपोर्ट देखील. कसं असतं बघा, एचआरनं कंपनीचं पण ऐकलं पाहिजे, एचआरनं एम्प्लॉईचं पण ऐकलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणून कसं एचआर कंपनीसाठी काम करतो पण एम्प्लॉईला सपोर्ट देखील करतो. ज्या वेळेला एम्प्लॉईला गरज त्याला एचआरनं सपोर्ट देखील केला पाहिजे. त्यानंतर कंपनी रूल्स बनवते आणि एचआर ते इम्प्लिमेंट करते. कसं असतं बघा, तर एखादा रूल बनवला आणि तो रूल डायरेक्ट ओनर किंवा कंपनी त्यांना सांगू शकत नाही, की हा रूल आपण इम्प्लिमेंट करणार आहे. आणि तो रूल सांगणार, तो रूल एचआर कडे येणार, एचआर तो रूल एम्प्लॉईला सांगणार
आणि एम्प्लॉई कडनं इम्प्लिमेंट करून घेणार तो म्हणजे एचआर. त्यानंतर आपण बघूया सोप्या भाषेत एचआर नसला तर कंपनी एम्प्लॉई कनेक्ट होणार नाही. सोप्या भाषेत सांगतो मी, गॅप कम्युनिकेशन इथे खूप वाढतं. मिसकम्युनिकेशन, आता ओनर कंपनीने एक रूल बनवला, तो रूल ह्याला नाही पटला एम्प्लॉईला, एम्प्लॉई त्याला जाऊन बोला, मग ते डिस्प्यूट लेबल वगैरे ह्या बऱ्याचशाच गोष्टीपर्यंत जातात. म्हणून एचआर काय, एचआर स्वतः ऐकतो. एचआर एचआर चांगल्या शब्दामध्ये एम्प्लॉईला समजतो. याच्यात पहिलं एक महत्वाचं एचआर नाही ते लक्षात ठेवायचं. आपण एचआर ह्या पोस्टवर असेल, आपण एचआर ह्या पोस्टवर जर असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांना आधी समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यावर तुमची जी काही रिएक्शन आहे किंवा जी काही ऍक्शन आहे ती दिली पाहिजे. समोरच्याचं ऐकून घेण्याचा आपल्याकडे आयक्यू तेवढा पाहिजे. हे या एचआरच्या ज्या पोस्टला हा रूल लागू होतो. त्यात आपण चौथा क्वेश्चन बघणार आहे, एम्प्लॉय आणि एचआरचं नातं काय असतं. आता पहिलं आपण लिहिलंय एचआर हा एम्प्लॉई साठी सपोर्ट सिस्टम असतो. एचआर जर काय सांगतो तर एम्प्लॉई ऐकतात, का त्यांना एक विश्वास असतो की आपल्याही फायद्याचा आहे. एचआर प्रॉब्लेम ऐकतो एम्प्लॉईचा, एचआर एम्प्लॉईला सोल्युशन देतो, गायडन्स करतो, पण एचआर रोल पण त्यांच्याकडून फॉलो करून घेतो. म्हणजे काय, एचआर त्यांचा फ्रेंड पण आहे आणि रूल मॅनेजर पण आहे. त्यांना वाटलं नाही पाहिजे की बाबा हे एचआर आहे असावा, असं रूल वागतात नाही. त्यांना ज्या काळात त्यांना जो सपोर्ट पाहिजे तो दिला पाहिजे. ज्या काळात रूढ राहायचं त्या काळात रूढ राहायचं, आणि ज्या काळात रूढ राहायचं नाहीये, आता सध्या ही सिच्युएशन नाहीये, तर सिच्युएशन कशी आहे बघून आपण तो जो काय आपण ऍक्शन घेणार आहे ती घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून रूल फॉलो करून घेतले पाहिजे. आपण आता बघितले 2 क्वेश्चन, त्यातला चौथा क्वेश्चन आपण बघितला एम्प्लॉई आणि एचआरचं नातं काय असतं. आता आपण 5वा क्वेश्चन बघूया, एचआर करिअर पाथ किती व कोणते असतात. कसं आहे माहितीये का, आपल्या आत्ताच्या ह्या काळामध्ये बरेचसेच लोक एचआर शिकतात, पण त्यांना माहित नाहीये की एचआर म्हणजे नेमकी काय असतं किंवा आपण कंपनीमध्ये काय काम करतो. आता कसं आहे माहितीये का, सगळ्या कंपनीतल्या लोकांना म्हणजे ऑल ओव्हर ज्या काही कंपन्या आहेत त्यांना एचआर हा एक तर एक्सपिरियन्स लागतो किंवा एक तर त्याच्याकडं खूप वर्षाचं नॉलेज पाहिजे, हे असतं. आत्ताची मुलं जी आहेत, म्हणजे माझ्या कंपनीमध्ये पण मुलं वगैरे येतात, पण इंटर्नशिप साठी येतात किंवा काय येतात, त्यांना आत्ता मनापासून नॉलेज नाही. आणि आता असे लोक आहेत जे शिकवत नाहीत एचआर काय असतं किंवा काय, कारण त्यांना वेळ नाही, त्यांच्या कामात त्यांना वेळ मिळत नसतो आणि ते तुम्हाला शिकवण्या इतकं त्यांच्याकडे वेळ नाहीये, कारण ते अशा स्टेजला आहेत ना जिथे त्यांना कंपनीची कामं पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण बघूया एचआर करिअर पाथ किती व कोणते. तर एचआर मध्ये पाच पाच स्टेप आहेत. पहिला आपण काय म्हणून काम करणार, तर आपण MBA किंवा MSW एचआर, तुम्ही एकदम MSW एचआर MBA एचआर पास आउट जेव्हा होतात तेव्हा पहिलं आपण एचआर इंटर्न म्हणून जॉबला लागायला पाहिजे. त्यानंतर एचआर एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर ना एचआर जर्नलिस्ट, तिसरी स्टेज आहे जी एचआर जर्नलिस्ट, चौथी स्टेज आहे एचआर मॅनेजर आणि पाचवी स्टेज आहे एचआर हेड. तर एचआर इंटर्न मध्ये काय, तुम्ही इंटर्नशिप म्हणून शिकता. एचआर एक्झिक्युटिव्ह काय, इंटर्नशिप पेक्षा थोडं वरती, म्हणजे एचआर एक्झिक्युटिव्ह. त्याच्यानंतर एचआर जर्नलिस्ट, त्याच्यानंतर एचआर मॅनेजर, त्याच्यानंतर एचआर हेड, ह्या पोस्ट असतात. तर एचआर इंटर्न पासून जो तुमचा सुरुवात होते, ते स्टेप बाय स्टेप ग्रोथ मिळत तुम्ही एचआर हेड पर्यंत येता. या एचआर करिअर पाथ किती व कोणते आहेत, तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये 5 क्वेश्चन बघितले. 5 क्वेश्चन कोणते कोणते बघितले, तर पहिला बघितला आपण क्वेश्चन, पहिला क्वेश्चन बघितला एचआर म्हणजे काय, त्यानंतर एचआर पोस्ट का महत्वाची असते, त्यानंतर बघितलं कंपनी आणि एचआरचं नातं काय असतं, त्यानंतर बघितलं एम्प्लॉई आणि एचआरचं नातं काय असतं, आणि त्यानंतर बघितलं
HR मध्ये किती करिअर पाथ आहेत व कोणते आहेत. तर असं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन बघितले. तर याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या रिलेटेड युजफुल माहिती पाहत राहा. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.